हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू श्रगवीज ब्लॉग. कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक आहात. सो मी तुमची कावेरी. सो चला, आजचा ब्लॉग काय आहे म्हणजे मी ब्लाऊज कटिंग केलेलं होतं प्रिव्हियस ब्लॉगमध्ये. सो आता ते म्हणजे आता मला जायचंय गावी. तसं मी 1 तास आहे मला, म्हणून मी स्टिच करतेय आणि मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ. सो बघू शकता, मी तुम्हाला प्रिव्हियस ब्लॉग मध्ये सांगितलं होतं मी ब्लाऊज कटिंग केलेलं आहे प्रिन्सेस कट. सो आता मी जो अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ना, तो हे केलेलं आहे, कट करून ठेवलेला आहे ना. सो त्याला मी आता जॉईंट करून घेणार आहे. सो चला बघू शकता इथं गाईज, मी मशीन इकडं घेतलेलं आहे आज. सो इथं पॅकिंग वगैरे आहे, परी खेळत आहे. सो इथं बघू शकता, हा ब्लाऊज आहे. सो हा ओरिजिनल फॅब्रिक आहे इकडचा, हा त्याचा म्हणजे नाही का अस्तरचा फॅब्रिक. सो मी सगळे आधी जॉईंट करून घेते. हे बघा कसं जॉईंट करायचं, म्हणजे वेट मी तुम्हाला दाखवते. बघू शकता गाईज, बघू शकता. सो असं मी जॉईंट करून घेतलेलं आहे. ऍज इट इज जॉईंट करून घ्या. एक्स्ट्रा फॅब्रिक आताच कट करू नका. जेव्हा तुम्ही जॉईंट करताना एकमेकाला, तेव्हा तुम्ही करून घ्या. सो चला, मी प्रिव्हियस ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे कसं कटिंग करायचं. सो तुम्ही बघून घ्या तो ब्लॉग. इथं बघू शकता तुम्ही, एक पार्ट मी जॉईंट केलेला आहे. हा स्लीव्ज पण करून ठेवलेला आहे, बघू शकता. सो एक्स्ट्रा जो फॅब्रिक असतं ना, तो स्टिच करतानाच कट करा, नाहीतर कट परत करून ठेवला ना, असं त्याला सूत निघतात. सो चला, तर सगळे मी आधी जॉईंट करून घेते, मग तुम्हाला दाखवते कसं, म्हणजे नाही का, आधी हे जो मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेते, त्याच्यानंतर एक पार्ट सोबत कसं जॉईंट करायचं हे दाखवते. सो बघत राहा व्हिडिओ. हा एवढा काय मोठा होणार नाहीये व्हिडिओ. सो फक्त मी स्टिचिंगच दाखवते आणि बेसिक दाखवते, कारण अजून एक मी व्हिडिओ बनवेल, कारण आता मला पॅकिंग पण करायचंय अजून. मी तुम्हाला फास्ट दाखवते हा व्लॉग. सो जितकं मला शक्य आहे मी तुम्हाला सगळं दाखवायला ट्राय करेल. बाकी बघू सो किती मला शक्य आहे, कारण मी हात सिलाई आणि जो हुक पट्टी वगैरे असते ना, ते मी म्हणजे नाही का घेऊनच जाणार आहे सोबत, तिकडे जाऊन पण करणार आहे. सो पूर्ण एक ब्लाऊज मी असं फिनिशिंग सोबत कसं कट करतात, कसं स्टिच करतात, एक व्हिडिओ बनवणार आहे. सो तुम्हाला तसे व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा गाईज. सो चला, कंटिन्यू करते व्हिडिओला. तर गाईज, इथं एक महत्वाचं सांगते मी. हा मी नेक स्टिच करत आहे. सो फ्रंट पार्ट आहे, मी तुम्हाला दाखवते कसं करायचं, म्हणजे कुठून असतं. हा असा आहे, हे बघू शकता. हे बघा, हे सीधा कपडा आहे. त्याच्यावर तुम्ही काय करा, ह्याच्यावरच तुम्ही म्हणजे नाही का अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं. आधी असं स्टिच मारून घ्यायचं सगळं. स्टिच मारून घेऊन झाल्यावर आता मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. वेट. तर बघू शकता, इथं मी छोटे कट्स हे करते. नेक करताना कधी पण तुम्ही गाईज असे छोटे कट करा, म्हणजे कसं नेक फिनिशिंग सोबत बसतं. आणि मी तुम्हाला आता परतून दाखवते. वेट, पूर्ण कट करून घेऊ देत मला आधी. बघू शकता गाईज, काय वेळेस मी काय करते, कपडा चांगल्यातला असेल जो मेनवाला, तर मी काय करते, तो पिसकत नसेल तर मी असंच इथं बघू शकता तुम्ही, असं मी फोल्ड केलेलं आहे. असं स्ट्रेट करून घेऊन आहे ना, ह्याच्यावर मी इस्त्री मारते. म्हणजे कसं, इस्त्री तुम्ही ह्याच्यावर मारला ना लाईटली, तर नेक खूप छान बसतं. पण कसं आहे, शक्यतो रफ अँड टफ यूज करण्यासाठी असं एक दाब टीप तुम्ही हे करा, दाब टीप मारा इकडं. मी दाखवते तुम्हाला मारून झाल्यावर कसं असते. हे बघा, दिसतंय इकडं तुम्हाला. सो असं मी दाब टीप घेतलेलं आहे. आता काय करायचं म्हणजे महत्वाचं, नेक आता असं आपलं झालं. आता जर तुम्हाला बाबा नको मला दाब टीप परत नाही द्यायचंय त्याच्यावर, म्हणजे असं पण इस्त्री करू शकता. हे पण फिनिशिंग सोबत छान दिसतं. पण मी कसं आहे, करणार आहे त्याच्यावर एक एक्स्ट्रा सिलाई. सो सिलाई टाकल्यावर रफ अँड टफ यूज करू शकतो. सो त्यामुळे चला. सो बघू शकता गाईज, इथं तुम्हाला मी म्हंटल होतं हा कुठला पार्ट, म्हणजे हा ह्यो पार्ट आणि ह्यो पार्ट असं करून फ्रंट पार्ट असतो हा. सो बघू शकता गाईज,
तर हे बघा मी अशी दाब टीप दिलेली आहे इकडं. सो चला आता ते पण पार्ट रेडी करते. फ्रंट पार्ट झालं, मग हुक पट्टी वगैरे करायची ते पण दाखवते. हे बघा आता एक पार्ट सोबत एक पार्ट जॉईंट करताना आहे ना, सो असं आता फिनिशिंग सोबत कट घ्या, म्हणजे कसं व्यवस्थित फिनिशिंग येईल. हे का अगोदर करायचं नाही म्हणजे वेट गाईज, हे का अगोदर कट करायचं नाही म्हणजे फिनिशिंग येत नाही व्यवस्थित आणि सूत निघत जातात. त्यामुळे आपण असं करायचं. ओव्हरलॉक पण करू शकतो आपण, म्हणजे फिनिशिंग झाल्यावर पूर्ण, म्हणजे नाही का ब्लाऊज रेडी झाल्यावर. पण मी काय करत नाहीये असं, पण काय मी म्हणजे नाही का ठेवून काय वापरणार नाही. त्यामुळे माझी अशी भरपूर ब्लाऊज आहे, मी काय ओव्हरलॉक करत नाही. सो चला तर जॉईंट करते आता. सो बघू शकता गाईज, मी मगाशी तुम्हाला दाखवली कसं पार्ट ठेवायचं, रफली दाखवते मी तुम्हाला. सो आता मी इथं अटॅच करत आहे. सो बघू शकता, तर दाखवते मी तुम्हाला, बघा क्लिअरली बघा. बघा सो बघू शकता. तर गाईज इथं जॉईंट केलेली आहे. परीचा आवाज खूप येते, बघू शकता. सो हा असं झालेलं आहे. हे ओपन नाही केलेले अजून, थांबाय बाई. हे बघा, बघू शकता प्रिन्स कट व्यवस्थित आलेले आहे. सो असंच मी अजून एक पार्ट जॉईंट करते. सो हे जॉईंट करून झाल्यावर अजून पुढं काय करायचं दाखवते. तर इथं बघा आता फ्रंटचे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. इथं व्यवस्थित दिसते तुम्हाला. सो आता मी ह्याला कमरपट्टी अटॅच करते. सो बघू शकता असं अटॅच करते मी. सो हे बघू शकता. सो असं मी स्टिच केलेलं, एक पट्टी घेतलेली आहे असं. मग अशी मी मोठं फॅब्रिक दाखवलं, पण त्याच्यातलं मी कट करून घेतलं तुम्हाला कळू देत म्हणून. मला कसं प्रॅक्टिस आहे त्यामुळे मी फास्ट फास्ट शिवत राहते गाईज. सो इथं बघू शकता, आता मी दाखवते तुम्हाला. स्टिच केलेलं आहे. आता इकडं तुम्ही असं म्हणजे आउटसाइड असं शिवून घ्या. बघू शकता असं पूर्ण शिवून घ्या. सो बघू शकता इथं फर्स्ट ऑन पार्ट रेडी झालेलं आहे. मी असं स्टिच घेतलेलं आहे. इकडं हुकपट्टी करायचं. हुकपट्टी येत असेल तुम्हाला, येत नसेल तर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवेल हुकपट्टीचा. कारण कसं आहे, आता मला फास्ट शिवावं लागेल कारण खूप वेळ झालेला आहे. सो चला अजून एक पार्ट रेडी करते. मी मेजर दाखवते, हे पण दाखवते शक्य असेल तर आता, नाहीतर ह्याला सेपरेट व्हिडिओ बनवते. तर बघा गाईज, इथं आता मी फ्रंट पार्ट रेडी केलेला आहे. सो हे बघू शकता असं आहे बॅक पार्ट. हा आता मी काय करते म्हणजे इथं मार्क करून ठेवलेलं आहे. आता मी प्रॉपर ह्याच्यावर कसा नेक पाहिजे तो ड्रॉ करून घेते. मग ह्याला कसं स्टिच करायचं, कसं नेक करायचं तुम्हाला दाखवते. बघू शकता गाईज, मी राऊंडच घेतलेले, मला हेच आवडतं नेक. सो चला आता नेक कसं करायचं दाखवते. सो बघू शकता गाईज, इथे हा फ्रंट, हा पण फॅब्रिक मी फ्रंट ठेवलेलं आहे, त्याच्यावर मी असं नेक ठेवलेलं आहे. सो इथं मी पूर्ण असं स्टिच करून घेते. बघू शकता इथं पूर्ण असं स्टिच करून घेऊन मग मी मगाशी तुम्हाला नेक दाखवलं ना, पूर्ण म्हणजे 1-1 इंच असं, अर्धा इंच किंवा 1 इंच ठेवून कट करून घ्यायचं. हे आतलं आहे ना साईडला ठेवायचं, हे काही यूज नाहीये. हे फक्त आपण स्टिच मारलेलं असतं ना त्याला 1-1 इंच सोडून असं कट करून घ्यायचं. मग ह्याला काय करायचं, छोटे छोटे कट्स मारायचे. इथे मी मगाशी तुम्हाला दाखवलेलं होतं तसं. मग स्टिच मारून फोल्ड करायचं. सो मी परत एकदा दाखवते. मगाशी मी फ्रंट नेक करताना दाखवलं तेच प्रोसिजर सेम यूज करायचं. सो आता बघा कट केलेलं आहे मी. इथं आता मी छोटे छोटे कट्स घेणार आहे आणि ह्याला परतणार आहे असं. मग त्याला परतून आहे ना अजून एक दाब टीप देणार आहे. मग झालं नेक. सो आता मी नेक एवढं सिंपल नाही ठेवणार आहे. ह्याला मी लेस आहे माझ्याकडे गोल्डन कलर, ते लावणार आहे. सो बघू शकता मी हा गोल्डन कलरचा असा लेस घेतलेला आहे, इथं लावणार आहे. सो बघा इथं. सो बघू शकता
तो इथं बघू शकता मी अजून एक टिप मारते, सेकंड टिप म्हणतात त्याला. म्हणजे कसं असं परतत नाही किंवा असं एका साईडनं लेस उठत नाही. सो असं दोन दोन घेते. इकडं मी अजून एक पट्टी घेते, छान दिसतं म्हणून वाटते मला. अजून माझा असला कुठला ब्लाऊज नाही, बघूया, ट्राय मारूया. सो इथं बघू शकता मी 2 लेस लावलेलं आहे इकडं. सो इथं मी बॅक का केली आहे म्हणजे इथं ऑलरेडी मार्क केलेलं होतं, बघू शकता. दाखवते मी तुम्हाला. असा 5 घेतलेला आहे, असा, आणि असा 4 घेतलेला आहे. सो चला हे पण स्टिच कराय. हे काय आहे म्हणजे टक्स आहेत, बघू शकता इथं मार्क केलेलं होतं ऑलरेडी. सो टक्स मारूया बघा. आता बघा बॅक साइडचा कंबरपट्टी लावतीये मी. सो बघून घ्या गाईज. सेम प्रोसिजर आहे, इथं थोडंसं चेंज आहे, मी दाखवते. इथं पण सेम मी दाब टीप घेतेय, बघू शकता. इथं बघू शकता मी इथं पण स्टिच घेतलेलं, इथं पण घेतलेलं. आता चेंज काय म्हणजे ह्याच्यात मी फ्रंट करताना आहे ना असं फोल्ड करून आहे ना ह्या साईडला मी स्टिच घेतली होती. आता मी ह्याला इथं घेतेय बघा, इथं ह्या साईडला घेतेय म्हणजे इथं मी हात सिलाई करणार आहे. सो हेच डिफरन्स आहे, बाकी काही नाही. आता ब्लाऊज ऑलमोस्ट झालेला आहे, स्लीव्ज पण रेडी आहेत, आता फक्त जॉईंट करायचं. सो चला बघू. तर इथं बघा आता ब्लाऊज हा मी सगळं जॉईंट केलेलं आहे. इकडे स्लीव्ज लावलेले, स्लीव्जचं सांगते मी तुम्हाला. सो मी कटिंग करताना इक्वल घेतलं होतं दोन्ही साईडला, असं कळलं तुम्हाला. सो इथून जो फ्रंट साईडला जो आम्ही एक घेतलं होतं ना अंडर आर्म्स मध्ये, एक असं म्हणजे नाही का, इथून 1 इंच कमी करून घेतलं होतं, बॅक साईडला 1.5 इंच. सो त्यामुळे काय होतं, फ्रंट साईडला आपण थोडंसं असं क्रॉस कटिंग घ्यायचं. इथं बघू शकता असं घेतल्यावर आहे ना थोडंसं इथनं इक्वल पाहिजे, इथून आहे ना ह्या साईडनं थोडंसं हे आतमध्ये असं कट करून घ्यायचं. सो मी इथं बघा फायनली सगळं जॉईंट केलेलं आहे. जॉईंटच करायचं होतं म्हणून मी व्हिडिओ नाही शूट केलं. सो इथून मी 2-2 टिप घेते आतनं. हे आपलं कॉमन आहे, म्हणजे कॉमन सेन्स आहे की आपल्याला किती पाहिजे, म्हणजे नाही का सिलाई वगैरे आपल्यावर आहे कॉमन. सो मी 2-2 घेते प्रत्येक वेळेला, म्हणजे कसं लगेच खराब नाही होत ब्लाऊज. सो फायनल झालेलं आहे. आता फिटिंग तेवढं टाकते मी, म्हणजे कसं इथं नॉट्स दिलेले. फायनल झाल्यावर मी तुम्हाला दाखवते फोटो. सो बघा मी असे 2 डबल लावलेले, फिटिंग करते. आणि इथं लेस आहे गोल्डन कलरचा. सो लेस लावलं की इथं बघा पडलेलं आहे. सो लेस लावलं की झालं. सो फायनल ब्लाऊजचं फोटो दाखवते मी. तर हे बघा पट्टी मी जो बॅक नेक केलं होतं त्याच्यातलं उरलं होतं, असं बघू शकता. त्याच्यातलंच मी यूज करते. हे 2 पट्टी घेतली, हुक पट्टी आणि आय पट्टी करायला. सो हे केलं की नाही फिनिश झालं ब्लाऊज. सो चला. सो बघू शकता गाईज फायनल लुक ब्लाऊजचा. हाफ एन आवर मध्ये शिवलेला आहे, हाफ एन आवर पण नाहीये, 10 ते 20 मिनिटात झालेलं आहे ब्लाऊज. 10 ते 20 मिनिटात झालेलं आहे. इथं मी असंच केलेलं आहे, आय नाही केलेलं आहे. ह्याला पुढं करेन मी आय, बघू शकता इथं व्ही केलेलं आहे. सो इथं हुक लावायचंय. सो झालेलं आहे सिंपल. सो इथं हात सिलाई मी गाडीत बसून तरी करेल, नाही तर गेल्यावर तर का. हे सिंपल केलंय मी, बघू शकता. अर्जंट ब्लाऊज. सो गळा छान झालेला आहे ह्याचा, फोटोमध्ये एवढं व्यवस्थित येत नाही. वेअर केल्यावर मी दाखवेन तुम्हाला व्हिडिओ परत एका व्हिडिओमध्ये. सो चला, अशाच नवीन व्हिडिओसाठी स्टे ऑन पेज. सगवी फॅशन हे माझं ग्रुप पण आहे. कुणाला ऍड व्हायचं असेल तर ऍड होऊ शकता, त्यांचा नंबर DM करू शकता. सो चला, बाय बाय. भेटूया परत एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.